नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर। आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी, महाराष्ट्राच्या राजकारणात नवा भूकंप घडणार, मंत्री गुलाबराव पाटील यांचं मोठं वक्तव्य। तर या संदर्भातली मोठी आणि सविस्तर बातमी पाहण्या अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर येत्या 10 जानेवारीला निकाल लागणार आहे। या निकालावर वेगवेगळी दावी प्रतिदावी केली जात आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आपला अंतिम निकाल 10 जानेवारीला जाहीर करणार आहेत। या निकालावर राज्याच्या राजकारणाचं पुढचं भविष्य अवलंबून आहे। आमदार अपात्रते प्रकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला तर सध्याचं सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, पण निकाल ठाकरे गटाच्या बाजूने लागला तर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा नवा भूकंप घडून येईल। कदाचित लोकसभा निवडणुकीबरोबरच महाराष्ट्रात विधानसभेच्या मध्यवर्ती निवडणुकाची देखील घोषणा होऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। याबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं असतानाच एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री यांनी या प्रकरणावर मोठा दावा केला आहे। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात काहीच होणार नाही, या सर्व वावडे आहेत, रामलालाच्या कृपेने आम्ही सत्तेत राहणार आहोत, असा दावा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे। यावेळी त्यांनी विविध मुद्द्यावर सविस्तर भूमिका मांडली। नव्या वर्षात तुमचा संकल्प काय, असा प्रश्न गुलाबराव पाटील यांना विचारण्यात आला। त्यावर त्यांनी सरकारच्या माध्यमातून शेतकरी असेल किंवा वेगवेगळ्या घटकांसाठी ज्या योजना राबवल्या जात आहेत त्या योजना लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्याचा नवीन वर्षाचा नवीन संकल्प आहे। येणारं वर्ष हे रामलालाचं वर्ष आहे। या नवीन वर्षामध्ये रामलाला येत आहेत, त्याचबरोबर पुढच्या काळातही रामराज्य देशात असावं ही नवीन वर्षाची मनोकामना आहे, असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे। पुढील वर्ष निवडणुकीचं आहे, तुम्ही पुन्हा निवडणुकीत उभं राहणार का? यंदा मात्र शिवसेनेत फूट पडली आहे, त्यामुळे निवडणुकीत पुन्हा निवडून येणार का, काय वाटतं, असा प्रश्न गुलाबराव पाटील यांना विचारण्यात आला। त्यावर त्यांनी सविस्तर भूमिका मांडली। आम्ही आमचा रस्ता चुकलो होतो, मात्र हिंदुत्वाच्या विचाराने भाजप शिवसेनेची युती होती, त्याच पद्धतीनं आता आम्ही युती केलेली आहे। देशात आणि राज्यात जनतेचा कल पाहिला तर नवीन वर्षात महाराष्ट्राच्या विधानसभेवर पुन्हा भगवा फडकेल। आगामी निवडणुकामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि भाजप या तिन्ही पक्षाच्या महायुतीचाच विजय होईल, अशी मला खात्री आहे, असा विश्वास गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला। निवडणुकीत लोकांसमोर कसं जाणार, असा सवाल गुलाबराव पाटील यांना विचारण्यात आला। त्यावर त्यांनी आपण निवडणूक जिंकूच असं सांगितलं। विरोधकांना किती टीका केली तरी काम करत राहा, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला सांगितलं आहे। त्या माध्यमातून मतदारसंघामध्ये कोट्यवधी रुपयाची विकास कामे केली आहेत। जनतेशी आमचा संपर्क आहे, त्या जनसंपर्काच्या बळावर आम्ही केलेल्या विकासाच्या कामाच्या जोरावर तसेच लोकांशी आम्ही जोडून घेत आहोत। आमच्यात अहमपणा नाही। या सर्व मुद्द्याच्या जोरावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार यांच्या भक्कम नेतृत्वामुळे निवडणूक जिंकणार, असा विश्वास गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला आहे। तर मंडळी, बातमी आवडल्या असल्यास लाईक करा आणि याविषयीची आपली काही प्रतिक्रिया असल्यास कमेंटमध्ये व्यक्त करा व अशा चालू घडामोडीच्या आणि राजकीय घडामोडीच्या ताज्या आणि अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद।